नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरस प्रमेय. प्रकरण पहिल्यानंतर आपण प्रकरण 2 मध्ये येतोय. थोडासा हे नीट लक्षात घ्या, तुमच्या 10वी बरोबर 9वीचाही अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे आणि म्हणून ते एकाच ठिकाणी लावलेत. त्यामुळं आपलं गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही ते लवकरात लवकर, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. आपण पायथागोरस प्रमेय नावाचं हे दुसरं प्रकरण पुढं समरूपता शिकल्यानंतर हा धडा आहे, म्हणजे समरूपतेवर डिपेंडिंग पुढचा भाग आपल्याला बघणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयाची ओळख काटकोन त्रिकोण कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ह्याच्यावरची 6व्या 7व्या 8व्या 9व्या इयत्तेमध्ये तुम्ही थोड्याशा उदाहरणाचा सराव केलेला आहात. त्या पायथागोरसच्या प्रमेयाबद्दल पायथागोरसची ट्रिपलेट जसं की 3 4 5 5 12 13 7 24 25 9 40 41 11 60 61 ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा येणार आहेत पुढं. त्या ट्रिपलेटची ओळख पहिल्या भागामध्ये दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे असणाऱ्या काही प्रमेयांची ओळख उदाहरणार्थ 30 60 90चे प्रमेय. 30 अंशाच्या कोणासमोर जी बाजू असते ती कर्णाच्या निम्मे असते आणि 60 अंशाच्या कोणासमोर जी बाजू असते ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. याची हा प्रमेय इयत्ता 9व्या इयत्तेमध्ये होता. 10वीमध्ये सुद्धा जेव्हा पुन्हा येणार आहे तेव्हा आपण तो पुन्हा नीटपणे समजून घेणार आहोत त्या उदाहरणाच्या ठिकाणी. ओके. त्यानंतर 45 45 समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या 1/2 पट असतो. याची ओळख पुढच्या पाठीमागच्या म्हणजे पान नंबर 32 वरती दिली आहे बघा. XY आणि YXZ हे दोन्ही रेषाखंड हे 1/2 त्या हायपोटेनसच्या म्हणजे त्या कर्णाच्या ह्याची छानपैकी मांडणी 30 60 90च्या प्रमेयाची मांडणी इथं रिव्हिजनमध्ये करून दिलेलं आहे. त्याचाही सराव आपण थोडासा घेणार आहोत. ॲडिशनल भाग ॲक्टिव्हिटी 1 दिल्या जरासं पान नंबर 32 वरती ती पण समजून घेऊया. त्याच्यानंतर नवीन थोडासा भाग सिमिलॅरिटी ऑफ द राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणाची समरूपता. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि पुन्हा त्यातून तयार होणारा जॉमेट्रिक मीन थेरम हे दोन्ही प्रमेय आपण जरासं इथं समजून घेणार आहोत. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल त्याचा थेरम पण दिला आहे बघा तिथं. इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn on hypotenuse then two triangles are formed to similar to original triangle and each other also. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे निर्माण होणारे दोन त्रिकोण स्वतःशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. ह्याचं प्रूफ आपण जरासं थोडक्यात बघूया हे कसं आहे आणि त्याच्यातून पुढचा भाग एक जॉमेट्रिक मीन थेरम तयार झाला. याची ओळख करून घेऊया. काटकोन त्रिकोणाची समरूपता शिकल्यानंतर आपण पायथागोरसची सिद्धता बघणार आहोत की जिथं काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेवरती हा भाग डिपेंडिंग आहे. आलं लक्षात की काटकोन त्रिकोणाची समरूपता ही का शिकायची आपल्याला, तर याच्या पुढचं पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बघण्यासाठी पुन्हा याचा उपयोग होणार आहे. प्रमेय याची समरूपता काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे निर्माण होणारे दोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण आहे ABC गिव्हनमध्ये लिहिले बघा. ABC आहे, त्याच्यावर हा एक परपेंडिक्युलर काढला आहे, हां शिरोलंब काढला आहे आणि मग त्याच्यामुळं हे ADC दरम्यान आहेत आणि तिथं जे मूळ त्रिकोण आहेत ते त्रिकोण एकमेकाशी तिन्हीच्या तिन्ही त्रिकोण बघा. मूळ त्रिकोण ABC आहे, त्यानंतर हा एक आहे हा एक, असे तिन्ही त्रिकोण समरूप असतात. ह्याचं एक छोटंसं प्रूफ एकदम सोपं आहे. जरासं मांडले ते समजण्यासाठी जरासं मी तुम्हाला मदत करतो. जरा कसं मांडले बघूया. काटकोन त्रिकोणात हे तीनही त्रिकोण आता समरूप आहेत बघा. बरं पहिल्या टप्प्यामध्ये तिने काय सांगितले, हां पहिल्या टप्प्यामध्ये प्रूफमध्ये ते गिव्हन प्रूफ वगैरे मांडले. हे तिन्ही त्रिकोण एकमेकाशी समरूप असतं असं. ह्याच्या प्रूफचा भाग जरा समजून घेऊया. लेट अस कन्सिडर इन ट्रायंगल. आता हा ट्रायंगल आपण दोन कन्सिडर करूया बघा. हा ADB हा एक ट्रायंगल आणि ट्रायंगल विचारात घेऊया अँड ट्रायंगल ABC ह्या दोन त्रिकोणाचा आपण विचार करूया. त्या दोन त्रिकोणासाठी त्यांनी दोन कसं मांडले बघा जरासं. ADB म्हणजे समजलं तुम्हाला ADB आणि ABC म्हणजे टोटली. आता सांगा बरं ADBमध्ये म्हणजे हा वरच्या त्रिकोणामधला आणि मूळ त्रिकोणामधला कॉमन काय दिसतं का तुम्हाला. येस, हा याच्यामधला A हा आणि हा बघा याच्यामधला A हे दोन्ही कॉमन आहेत. हे कॉमन अँगल्स आहेत असं लिहिलेलं आहे बरोबर, म्हणजे सामायिक कोण आहेत. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स काय ऑब्झर्वेशन आहे बघा तुमचं बरं. हा जो आता मी 3 अक्षर लिहिले मी एकाच अक्षर लिहितो जरासं. ह्या ADB मधला D कोण हा किती अंश आहे बघा. हा कितीचा आहे बघा. हा पण काटकोन त्रिकोणावर शिरोलंब काढला आहे त्यामुळे हा 90 अंशाचा आहे. आणि मूळ त्रिकोणामधला कोण किती अंश आहे बघा. तो B सुद्धा 90 अंशाचा आहे.
म्हणजे ईच 90 तो प्रत्येकी 90 अंशाचा आहे. या त्रिकोणातले दोन कोण या त्रिकोणाच्या दोन्ही कोणाशी एकरूप आहेत हा कॉमन आहे. हा काय सांगा बरं गिव्हन आहे किंवा ईच 90 असं गिव्हन आहे त्यांनी. आपण परपेंडिक्युलर काढलेलं आहे, बेसिकली तो राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे. आता ह्या दोन गोष्टीवरून आपण जी समरूपता आणि समरूपतेच्या कसोटी शिकलो होतो त्याच्यामध्ये हा जो त्रिकोण ADB आहे हा त्रिकोण कुणाशी समरूप होणार सांगा बरं, त्रिकोण ABCला. हे तिन्ही अक्षरामध्ये सुद्धा कोण फार छान पद्धतीनं पान नंबर 33 वरती लिहिलेत. AA कॉमन अँगल तो कसा लिहिला आहे बघा आता. AA कॉमन अँगल कसा आहे बघा, DAB असा अक्षर वापरले. बरोबर आहे, ते बुकमध्ये जरा तुम्ही समजून घ्याल. मला लिहिण्यासाठी पण जास्त नको आणि तुम्हाला समजणं ही माझी बेसिक तत्वच आहे. मग ह्यासाठी काय झालं सांगा बरं, ही कोणती कसोटी झाली आता. AA कसोटी झाली, AA टेस्ट म्हणजेच कोको कसोटी झाली आपली. म्हणजे मूळ त्रिकोणाला हा त्रिकोण समरूप आहे. आता तसंच आपण काय करूया, ही याची समरूपता झाली. आता आपण इथं येऊया जरासं. त्रिकोण इन ट्रायंगल, नाऊ वी कन्सिडर द ट्रायंगल. आता ADB नको, आता दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जाऊया आपण. आता इथं जाऊया बघा, BDC. हे बघा BDC ह्या खालच्या त्रिकोणामध्ये जाऊया, ह्या छोट्या त्रिकोणामध्ये बघा, या त्रिकोणाचा विचार करूया आता. BDC व अँड कुठला घेऊया सांगा आता, हा मूळ त्रिकोण घेऊया, त्रिकोण ABC. ह्याच्यामधलं सर असं तर बघूया रे काय 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 दिसतं बघा बरं. मगाचा मूळ त्रिकोण आणि वरचा त्रिकोण ह्याच्यामध्ये सामायिक कोण A होता. आता हा लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण पूर्ण त्रिकोण ह्याच्यामधला सामायिक कोण कोणता आहे सांगा आता. हा कोणता आहे, यस कोण C इज इक्वल टू कोण C. हा काय झाला सांगा, हे दोन्ही कॉमन अँगल्स आहेत. पुन्हा तोच भाग बघा आता, ह्या छोट्या त्रिकोणामधला D जो कोण आहे तो D कोण कोणा एवढा आहे सांगा बरं, मोठ्या त्रिकोणातल्या B एवढा आहे, ईच 90 आहे. पुन्हा हे दोन त्रिकोण समोर आले बघा. काय काय आले सांगा आता, कसा क्रम लिहूया. ट्रायंगल BDC समरूप ट्रायंगल. B हा कोणा एवढा आहे सांगा, B हा कोणा एवढा आहे सांगा बरं. हा BDC हा कोणा एवढा आहे, परत B हा ह्या त्रिकोणाशी पुन्हा कुठला हा त्रिकोण समरूप येणार सांगा बरं. BDC हा त्रिकोणाशी मूळ त्रिकोणाशी समरूप येणार. पुन्हा कोणती कसोटी झाली सांगा आता, ABC. बरोबर बघा, B हा D एवढा आहे, C हा C एवढा आहे आणि B हा मग पुन्हा A एवढा आला. लक्षात आलं का बघा, हे Cच्या ठिकाणी C अक्षर आहे, Bच्या ठिकाणी C अक्षर आहे. त्यामुळे इथं सुद्धा कोणती कसोटी झाली आता, A टेस्ट झाली. हे दोन्ही त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप आहेत. म्हणजे म्हणून याचा अर्थ असा होतो, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोंबामुळे निर्माण होणारे दोन काटकोन त्रिकोण हे मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे हे खाली एक वाक्य लिहिले बघा, हे तीनही त्रिकोण कुठले सांगा आता, त्रिकोण ADB हा त्रिकोण, त्याच्यानंतर समरूप त्रिकोण कुठला सांगा बरं, हा लहान त्रिकोण BDC आणि तिसरा त्रिकोण आहे म्हणजे मूळ त्रिकोण आहे. हे तीनही त्रिकोण समरूप असतात असा त्याचा भाग होतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे निर्माण होणारे हे तीनही त्रिकोण समरूप असतात. याला काटकोन त्रिकोणाची समरूपता असे म्हणतात. कोको कसोटीचं छान पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे. मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण, मोठा त्रिकोण आणखीन हा छोटा त्रिकोण हे तीनही समरूप असतात कोको कसोटीनुसार. ह्याच्या पुढं जर आपण गेलो, याच्या पुढं थोडंसं गेलो आपण तर भूमिती मध्याचा गुणधर्म तयार होतो. खाली एक थेरम लिहिला आहे बघा, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. भूमिती मध्याचं प्रमेय काय आहे बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन टू द हायपोटेनिस फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स द जॉमेट्रिक मीन सेगमेंट इन टू विच द हायपोटेनिस इज डिवायडेड. हा जो काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब हा कर्णाच्या विभाजनाचा, कर्णाच्या दोन तुकड्याचा तो भूमितीमध्ये असतो. भूमितीमध्ये ही संकल्पना नीट लक्षात घ्या. 4, 6 आणि 9. 6ला 4 आणि 9चं भूमितीमध्ये म्हणतात. ह्याचं कारण हे भूमितीमध्ये 9th स्टँडर्डमध्ये जरा चालतं बघा ते भूमितीमध्ये. कारण असं, हा 6चा जो वर्ग आहे तो ह्या दोघांच्या गुणाकारा इतका असतो म्हणून 6ला 9 आणि 4चा भूमितीमध्ये म्हणतात. तसं इथं BD हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे तो ह्या हायपोटेनिसच्या 2 भागचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजे 6च्या ठिकाणी काय येणार आता सांगा बरं, BD येणार. BDचा वर्ग हा हे 2 तुकडे हे येणार. हे AD 4 म्हणजे AD घेऊया आणि काय घेऊया सांगा बरं, DC घेऊया. आता 6ला जर 9 आणि 4चा भूमितीमध्ये म्हणतात तसं BDला सुद्धा ह्या AD आणि DCचा भूमितीमध्ये म्हणतात. ह्याचं प्रूफ कसं तयार झाले बघा. तिथं फक्त ह्या काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेमधला हा जो छोटे 2 त्रिकोण होते त्याचाच फक्त विचार करूया आपण. ह्याचा
फक्त एवढ्या भागाचा. आता ह्या दोन त्रिकोणांचा विचार केलं तर काय तयार होणार जरा बघूया. ह्या दोन त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात मांडूया. हे ए बी डी ए डी हे डी सी ह्या सगळ्या त्याच्या बाजू आहेत. ह्याच्या बाजू मांडतो बघा. ए डी छेद बी डी बरोबर हा बी डी किंवा डी बी छेद डी सी. तिसरं काय येणार सांगा आता. ए बी आणि बी सी येणार. तिसरं राहू द्या जरा. आपलं काम झालं का नाही बघा बरं. फक्त याचा तिरकस गुणाकार करूया आता. बी डी गुणिले बी डी बी डीचा वर्ग यस बी डीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी. परत एकदा बघा 4 आणि 9चा भूमितीमध्ये 6 का. 6चा वर्ग केल्यावर 4 आणि 9चा गुणाकार 6चा वर्ग 36 9 चौक 36 समान येतो म्हणून 6 या संख्येला 4 आणि 9चा भूमितीमध्ये म्हणतात. आता कुणाचा वर्ग केल्यावर बीडीचा वर्ग केल्यानंतर ह्या एडी आणि डी सीच्या गुणाकारा इतका असतो म्हणून बीडीला त्याचा जॉमेट्रिक मीन असं म्हणतात. ह्याला भूमितीमध्याचे प्रमेय असे म्हणतात. पुढं या भूमितीमध्याच्या थेरमचा प्रमेयाचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. काटकोन त्रिकोण पाहिजे. कर्णावर शिरोलंब टाकला असता तो जो शिरोलंब आहे तो कर्णाच्या विभाजनाचा कर्णाच्या 2 तुकड्याचा शिरोलंब असतो अशी ती संकल्पना आहे बाळांनो. असे 2 नवीन एक तर आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकल्या शिरोलंबामुळे निर्माण होणारे 2 त्रिकोण स्वतःशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. हे असे ह्याचं ॲप्लिकेशन करून ह्याचा वापर करून आपण या प्रमेय प्रकरणामध्ये पहिल्यांदा तुम्ही याच्यापूर्वी काटकोन त्रिकोण पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आता पहिल्यांदा तुम्ही पहिल्या या इयत्तेमध्ये या धड्यामध्ये तुम्ही याची सिद्धता शिकणार आहात. ह्याचं प्रूफ कसं निर्माण करायचं हे प्रूव्ह दॅट कसं करायचं हे आता ह्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या पहिल्या इयत्तेमध्ये इयत्ता 10वी ही तुमची पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धतेच्या दृष्टिकोनातून ही पहिली सिद्धता तुम्ही शिकणार आहात. बुक जर तुमच्या समोर असेल तर फारच चांगलं होईल. भूमितीमध्याचा गुणधर्माचा नीट अर्थ लक्षात समजला का बघा. त्यानंतर कोको कसोटी म्हणजेचा वापर करून काटकोन त्रिकोणाची समरूपता समजली का जरासं नीट बघा. पुन्हा एकदा हेच आता कसं पुढं वापरायचं आहे. आपण पूर्वी शिकलेली गोष्ट पुन्हा पुढे वापरतो त्याचं ॲप्लिकेशन शिकतो त्यामुळे हे समजलं पाहिजे नीटपणे. तुम्हाला 10वीच्या मुलांना 9वीचे सुद्धा सगळेच्या सगळे जे टॉपिक्स आहेत तुम्हाला पाठवत आहे. ह्याचं कारण असं 9वीची उजळणीही तुम्हाला करता यावी. 9वीमध्ये आपण ज्या शिकलेल्या गोष्टी होत्या त्या तुमच्या नजरेखालनं जाव्यात. तुम्ही ते धडे सगळे बघणार आहात म्हणून 10वीची मुलं 9वीची सुद्धा सगळे प्रकरणं बघतील नीटपणे ऐकतील. 8वीची 9वीची मुलं जे आहेत त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे बघा. 9वी इयत्तेचा जो अभ्यास आहे तो प्रकरण बघत असताना बघून झाल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी तुम्ही 8वीची सुद्धा प्रकरणं जी थोडीशी उजळणी करण्याची गरजच आहे. ज्या पिरियडमधून आपण गेलो इयत्ता 8वी 9वी आपण ज्या इयत्तेमधून कशा रीतीनं आपल्याला कमी कालावधीमध्ये ते पूर्ण करावं लागलं तर जरा सखोलपणे आपल्याला त्याची माहिती करून घेता येईल असा भाग आहे. परत मी जरा ही आकृती असंच ठेवतो. पुन्हा हेच सगळं परत आपल्याला पुन्हा आकृती काढायला नको म्हणून मी जरा आकृती अशीच ठेवतो. हीच आकृती असू दे. बुकमध्ये पण अशीच वापरली. तुमचं जास्त कन्फ्युजन होणार नाही. नावं बदलून लिहिता येते पण जास्त गोंधळ व्हायला नको. जरा समजून घ्या. पायथागोरसचे प्रमेय. इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनिस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पुन्हा थोडंसं गिव्हन किंवा पक्ष गिव्हन किंवा त्याचं पक्ष लिहायचं असतं. पक्ष लिहित असताना ते फिगर समोर असायला पाहिजे. जर एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल जर एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण दिला असेल तर त्याच्या कर्णाचा वर्ग हा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. असं त्याचं जर तरचं स्वरूप होईल. एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण असणे ह्याला पक्ष असं म्हणायचं किंवा गिव्हन म्हणायचं. एखादा म्हणजे नेमका कोणता त्रिकोण आपण तिथं लिहिले बघा. ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे असं म्हटलं तरी चालेल. पण त्याला अधिक चांगलं स्वरूप देण्यासाठी ट्रायंगल इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे काय झालं सांगा. ABC हा जो त्रिकोण विचारात घेतला आहे त्याचा काय सांगा बरं. त्याचा कोन 90 अंशाचा आहे असा एक भाग तयार होईल. टू प्रूव्ह म्हणजे साध्य. यस साध्य. काय होणार. जर एखादा त्रिकोण तुमच्यासमोर काटकोन त्रिकोण दिला असेल तर त्याच्या कर्णाचा वर्ग 90 अंशाच्या कोणाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. तुम्ही हे लिहित असताना
हे कन्स्ट्रक्शन लिहिण्यापूर्वी हे नंतर थोडंसं काढला तरी चालेल, म्हणजे फारसा फरक वाटणार नाही. हे काय आहे ते कन्स्ट्रक्शनच्या वेळी बघूया, हे काढत असताना इथं लक्षात. इथं काय करूया आता, फक्त एवढंच, हा कोण आहे, त्रिकोण ABC आहे, त्याच्यामधला बी कोण 90 अंशाचा आहे. आणखीन आपल्याला हे पूर्ण करायचं आहे की इथं जो 90 अंशाच्या कोणासमोरची बाजू आहे तिला आपण कर्ण म्हणतो, आणि कर्णाचा वर्ग हा 90 अंशाच्या कोणासमोरची बाजू झाली. उरलेल्या दोन बाजू, ह्याला 3 बाजू आहेत बाळांनो, कर्णाला त्रिकोणाला, त्याचा हा कर्ण झाला. ह्या 2 बाजू, उरलेल्या 2 बाजू कोणत्या घेऊया सांगा बरं. यस, ABचा वर्ग आणि दुसरा BCचा वर्ग. हे पुन्हा तुम्ही वापरलेला आहात. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बऱ्याच प्रकारे देता येते. ज्या पद्धतीने बुकमध्ये दिली ती आपण समजून घेऊया. इथं आता कन्स्ट्रक्शन, रचनामध्ये हे करा, म्हणजे की तो सेगमेंट BD आहे ना, तो परपेंडिक्युलर काढा. कशाला, कर्णाला, हा असा काढायचा आहे. आणि हे मग असं लिहिले बघा, दरम्यानचा संबंध एक 9th मध्ये तुम्ही शिकलात, ADC असं, हे असं, हा जॉईन करूया असं. आणि मग पुन्हा आत्ता जो भाग आपण जस्ट शिकलेला आहे, जस्ट कोणता भाग शिकला बघा, हा आत्ता जे जस्ट आपण शिकलो, म्हणजे काय शिकलो असेल जस्ट, आता ही रचना झाली, ह्या रचनेनंतर हा भाग असा झाला. आता प्रूफमध्ये जाऊया. इथं आत्ता आपण काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोंबामुळे निर्माण होणारे 2 त्रिकोण, मूळ त्रिकोणाशी आणि त्या छोटे 2 तिघे समरूप असतात. आता आपण ह्याचा हे लिहूया बघा, याची समरूपता जरासं लिहूया जरासं. आत्ताचं सेंटेन्स परत मोठा कसं, मी आता काय करतो, मोठा त्रिकोण पहिल्यांदा लिहितो बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण. आता वरच्या करता कॉमन A वरच्या करता B90चा ह्यातला D90चा, BD गेलं, काय झालं सांगा बरं, A गेलं, D गेलं, उरलं कुठलं अक्षर, B उरलं. आता पुन्हा ABC बघायचं आणि छोट्याकडे जायचं, कॉमन C 3 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, B इथं येणार, D 90चं येणार. आता ह्या छोट्यातलं उरलं कोणतं अक्षर ते इथं लिहून ठेवायचं. ह्याला कसली म्हणतात, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोंबामुळे निर्माण होणारे 2 त्रिकोण परस्पराशी व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. आत्ताच आपण शिकलेली, ह्याला म्हणायचं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणाची समरूपता. हा गुणधर्म हा इथं वापरलो आपण. समरूपता, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोंबामुळे निर्माण होणारे 2 त्रिकोण परस्पराशी व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. आता ह्याचा आधारे, ह्याच गोष्टीचा आधार घेऊन पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता सोपी जाते किंवा पडसी होऊन जातं. कसं होतं बघूया. आता हे 3 त्रिकोण असले तरीसुद्धा आपण ह्याचे 2 भाग करून घ्यायचं. कसं घ्यायचं बघा, पहिल्या भागामध्ये हा भाग एवढा बघूया, कुठला, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADC, हा भाग बघूया इथं. ABC याच्या बाजू प्रमाणात मांडूया बाळांनो. काय होते बघा, आता याच्या AB हेच पहिली बाजू AB छेद याची पहिली बाजू AD, ओके. ह्याची दुसरी बाजू लिहूया, काय होणार सांगा, BC. ह्याची दुसरी बाजू लिहूया DB बरोबर. तिसरी बाजू बघा AC, आणि पुन्हा काय झाली सांगा बरं, AB बाजू झाली. आपल्या जिथं प्रूव्ह करायचं आहे तिथं आपल्याला स्क्वेअर पाहिजे बघा. स्क्वेअर येणारे भाग कुठं होते बघा, इथं काय स्क्वेअर होणार नाही. मी काय करतो, ह्याला ड्रॉप करतो ह्याला. आता बघा AB गुणिले AB काय तयार झालं, AB गुणिले AB काय तयार झालं, ABचा वर्ग हा पाहिजे होता आपल्याला. आणि काय पुढं काय आलं बघा बरं, AC गुणिले AD असं आलं. AD ह्याला मी पहिलं सेंटेन्स म्हणतो. जसं हे AB वर्ग बरोबर AD गुणिले DC तयार झालं, तसं आणखीन एक गोष्ट आपण इथं तयार करून घेऊया. हा जो मूळ त्रिकोण आहे, इथं बघा दक्षता जरा कशी घ्यायची आहे. हा जो मूळ त्रिकोण आहे, कारण आपण मूळ त्रिकोणामध्ये आपण सिद्धता शिकतोय, त्यामुळे मूळ त्रिकोण दोन्हीकडे आहे तसा लिहिणार. समरूप त्रिकोण, आता ह्या त्रिकोणाचं काम झालं. समरूप त्रिकोण इथला क्रम फार महत्त्वाचा आहे. एक शब्द जर इकडं तिकडं झाला तर ते उत्तर येणार नाही. C हा Cला कॉन्करंट आहे, B आणि D दोन्ही 90चे आहेत, आणि म्हणून A आणि B दोन्ही सारखं. ह्यातला पूर्ण A आणि B मधला हा छोटासा भाग येतो, टोटल 90चा B शिल्लक राहत नाही, म्हणून A आणि B हे कॉन्करंट येतात इथं. आता ह्याची बाजू प्रमाणात मांडूया, बघूया जरासं. याच्या पण समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा AB छेद BD बरोबर पुढं, ओके. दुसरी जोडी सांगा बघूया, BC छेद DC. तिसरी जोडी सांगा बघूया, AC छेद BC. मगाच्यासारखं इथं आणि इथं AB वर्ग तयार झालं. तर आता इथं आणि इथं गुणाकार केला तर होत नाही आहे, पण इथं होतं आहे बघा, BC गुणिले BC केल्यावर होतं बघा.
आता ह्याला ड्रॉप करतो. बी सी गुणिले बी सी काय झालं सांगा आता, बी सीचा वर्ग. आणखीन काय तयार झालं बघा, ए सी गुणिले डी सी. हे माझं सेकंड सेंटेन्स तयार झालं. समजलं इथंपर्यंत? आपल्याकडे ए बी वर्ग तयार झाला आहे, बी सी वर्ग तयार झाला आहे. पण आपण जिथं पोचायचं आहे तिथे या दोघांचे ॲडिशन करायचे आहे. जिथं पोचायचं आहे तिथं ॲडिशन करायचं आहे. मी जर असा ॲडिशनचा जो भाग आहे तो इथं लिहितो. जरा माझ्याकडं जी जागा आहे एवढ्याच जागेमध्ये मी हे पूर्ण करून घेतो बघा, म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल. बाय ॲडिंग इक्वेशन 1 and 2 मी इथं हे काय होते बघा आता एवढ्यात करतो. म्हणजे बघा जरासं इक्वेशन 1 आणि 2ची बेरीज करूया. ए बी वर्ग अधिक काय आलं सांगा आता इथं बी सी वर्ग बरोबर ए बी वर्गची किंमत काय आहे सांगा आता, ए सी गुणिले काय सांगा, ए डी आहे. ही ए बी वर्गची किंमत आहे. बी सी वर्गची किंमत काय आहे सांगा आता, हा अधिक बी सी वर्गची किंमत. मी थोडंसं हे पण काढू का जरासं बघा. हां ठीक आहे, फिगर आता मी कमी करतो इथं. ओके चालेल, ठीक आहे. म्हणजे इथं स्पेस मिळेल आपल्याला, अजून चांगल्या रीतीने ते समजण्यास मदत होईल तुम्हाला. हां, ए बी वर्गची किंमत मी याची आणि याची एकाखाली एक लिहून घेतलं. असं करूया, ठीक आहे. अजून एकदा समजून बघूया. मी इक्वेशन 1 आणि 2 आता कसं लिहितो बघा. काटकोन त्रिकोणाची समरूपता हा भाग अप्लाइड करतोय आपण आता. काय बघा आता, ए बी वर्ग बरोबर पुन्हा एकदा चांगल्या रीतीने समजून घ्या. ए बी वर्ग बरोबर काय सांगा, ए सी गुणिले काय सांगा, ए डी आहे. हे एक वाक्य आहे. त्याच्यानंतर बी सीची किंमत काय बघा, बी सी वर्ग बरोबर काय बघा, ए सी गुणिले काय बघा, हे डी सी आहे बघा. हां, या दोनांची बेरीज करूया. बेरीजेमध्ये ए बीचा वर्ग आहेच राहणार, बी सीचा वर्ग तसाच राहणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर ह्या दोन्हीची बेरीज होणार. ह्या दोन्हीची बेरीज होत असताना हे बघा, ए सी गुणिले ए डी अधिक ए सी गुणिले डी सी असं झालं. पुढं आता जसं ही गोष्ट लक्षात घ्या, एक्स वाय अधिक एक्स झेड असेल तर आपण एक्स कॉमन काढतो आणि कंसात काय लिहितो बघा, वाय अधिक झेड. तसं इथला हा ए सी हा जो सेगमेंट आहे तो मी कॉमन काढतो बघा, ए सी. त्यामुळे उरलं दोन कंसात. कोण उरले बघा बरं, ए डी आणि डी सी उरले. बरोबर आहे. हा ए सी आहेच सराव दे. आता जर आपण ज्या फिगरमध्ये ए दरम्यान असं होतं बघा, ए दरम्यान डी दरम्यान सी अशी दरम्यानता होती बघा. म्हणजे ह्या दोन्हीची दरम्यानचा संबंध असा असल्यामुळं ह्या दोन्हीची बेरीज कोणा एवढे येणार, ए डी आणि डी सीची बेरीज कोणा एवढे येणार, त्या फिगरमध्ये बघा. ह्या फिगरमध्ये हे असं होतं बघा. 90चा कोण आहे, इथं डी आहे, इथं ए आहे आणि इथं सी आहे. ए डी आणि डी सी ह्या दोन्हीची बेरीज केल्यावर एक सेगमेंट तयार होतो. कोणता सांगा बाळांनो, हा कोणता, ए सी. त्यामुळे ए सी गुणिले ए सी आणि काय तयार झालं बघा बरं, ए सी वर्ग तयार झालं. म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्गाची किंमत, ए बी वर्ग अधिक बी सी वर्गाची किंमत ही ए सी वर्ग इतकी येते. एक सोपं आणि महत्त्वाचं प्रमेय आहे. जे प्रमेय ह्या जॉमेट्री म्हणजे मॅथ्स 2चा बेस आहे, पायथागोरस प्रमेय. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्यावरची गणितं भरपूर सोडला आहात, पण सिद्धता पहिल्यांदा शिकताय. ही काटकोन त्रिकोणाची समरूपता मनापासून समजल्यानंतर हे जर प्रूव्ह दॅट करता येतं. एकदाच समजलं तर ते पुन्हा विसरत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा समजून घ्या. पायथागोरसची सिद्धता नीटपणे ती बघायची आहे, चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे आणि मग ह्याची सिद्धता अशी पूर्ण होते. हे मी जे आत्ता सांगितलं हे सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या लिहून दिलेल्या आहेत. तुम्ही ते परत एकदा वाचलात, ते पुस्तकात सोडून दिलेली गोष्ट तुमच्यामध्ये अभिरुची निर्माण व्हावी हा हेतू आहे. तुम्हाला ते वाचा आणि कळा, ते वाचा आणि समजून घ्या असं नाही आहे. ते समजून घ्या, हे बुकमध्ये लिहिलेलं आहे असा हा भाग होता. पायथागोरसच्या प्रमेयाचं काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज असतो. त्याचा व्यत्यास काय होईल बघा, जर एका बाजूचा वर्ग हा दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. आता कर्ण हा शब्द वापरायचा नाही, कारण कर्ण धरलं तर ते आपण तो काटकोन त्रिकोण कन्सिडर केला असं व्हायला नको. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय दिला बघा, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. इन अ ट्रायंगल स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणून आपण घ्यायचं आहे. रिमेंबर धिस म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्ट्स एका ठिकाणी मांडलेत. पायथागोरस प्रमेय आहे, जॉमेट्रिक मीन थेरम आहे, त्याचा कॉन्व्हर्स आहे आणि 30-60-90चं थेरम, 45-45चं थेरम हे दिले. पुन्हा पान नंबर 36वरती 37वरती अतिशय सुंदर पद्धतीनं गणितं सोडवून दिलेत. तुम्ही तीही वाचणार आहात की पुढचं तुमचं पूर्णच हे जो भाग आहे तो नीटपणे तुम्हाला समजणार आहे. आता सराव संच 2.1 मध्ये जरासं जाऊया आपण, चालेल. आयडेंटिफाय विथ रिझन विच आर द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट.
ह्या पायथागोरसच्या प्रमेयाच्या 3 बाजू आहेत. म्हणजे इथं पायथागोरस प्रमेय लागू पडणारं, पायथागोरसच्या प्रमेयाचं जे वाक्य आहे ते प्रूव्ह दॅट करणारं हे ट्रिपलेट आहेत. म्हणजे ह्या 3 संख्या आहेत हे ठरवा असा तो भाग आहे. प्रश्न पहिला आणि दुसरा शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न या तासिकेमध्ये आपण करूया. तुम्ही प्रश्न पहिल्यामध्ये जरासं जाऊया. चला बघूया. लिहिण्याची फारशी आवश्यकता बुक सगळ्यांच्याकडे आहे. समजलं का बघा ही फिगर कशी होती आणि कसं आपण ह्याचं प्रूव्ह दॅट शिकलो. सिद्धतावर नाराज होऊ नका, थोडंसं समजून घ्या, थोडंसं लॉजिकली आपण तयार होतो. प्रूव्ह दॅट कन्स्ट्रक्शन रचना त्या पूर्वीचा स्टडीचा भाग इथं लागतो. अगदीच शॉर्टकट लगेच पडशी व्हावं असं नाही, थोडंसं विचार करावा लागतो. यासाठी सिद्धता हा बेस आहे. जॉमेट्रिक फिगरवरचे प्रश्न सोडवणे आणि प्रूव्ह दॅट सोडवणे हा मॅथ्स सेकंडचा मुख्य भाग आहे. चला तर मग एक्झरसाइज 2.1 थोडं आत्ता शिकलेल्या भागाचं उपयोजन करत करत थोडीशी उजळणी करत 9thमधला थोडा भाग बघत बघत आपण पुढं जाऊया. आता त्यांनी हे जे गणित सोडवायला सांगितले ट्रिपलेट आहेत का नाही ते बघण्यासाठी, त्यासाठी पण सुद्धा तिथं गणित सोडवून दिले बघा. ते सोडवलेलं गणित जरा नीट बघितलं तर तुम्हाला सगळ्यात प्रश्नांची उत्तरं नीटपणे देता येतील. नीटपणे ते तुम्ही करून घेऊ शकाल. बघा जरासं एकदा. ओके, चला बाळांनो मग पुढे जाऊया. सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये जाऊया. सराव संचमध्ये आयडेंटिफाय आहे बघा. बघा बरं तिथं काय करूया. तर पहिलं हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे की नाही तुम्हाला हे मात्र पुन्हा पुन्हा सोडवल्यामुळं तुमच्या हे आहे तुम्हाला माहिती असणारा भाग होता. 3, 5, 4 ह्याला मी असं करूया बघा. काय म्हणले, जर काटकोन त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गा इतका आला तर तो काटकोन त्रिकोण आहे. ह्याला आपण मी त्यांच्या भाषेमध्ये एल म्हणतो बघा. एल म्हणूया, ह्याला एम म्हणतो. तुम्ही कोणतेही अक्षर घ्या, ABC घेऊ शकता. एन घेतो 4. मग सगळ्यांचा वर्ग करून बघूया. एल वर्ग केला 9, एम वर्ग केला म्हणजे कुणाचा वर्ग करायचं 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, एनचा वर्ग करा 16. आता इथं तुमचं ऑब्झर्वेशन बघा बरं. इथं एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोघांच्या बेरजे इतका येतो काय बघायचा आहे. एका बाजूचा वर्ग म्हणजे 9 हे दोन्हीच्या बेरजे एवढं येणार नाही. एका बाजूचा वर्ग करताना मोठ्या बाजूचा वर्ग करूया. मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे किती आला सांगा बरं, 25 आला. उरलेल्या 2 बाजूंच्या वर्ग इथं बघा हे 25 आहे. आता उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 9 आणि 16ची बेरीज करा. हे 25 आहे, हे किती आलं बघा 25 आलं. दोन्ही समान आलं का नाही सांगा बरं. म्हणजे आपलं डिसिजन असं झालं इथं एमचा वर्ग हा कुणा इतका आहे सांगा बरं, एलचा वर्ग आणि एनच्या वर्गा इतका आहे. या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बरोबर आहेच, हे याचं आयडेंटिफिकेशन आहे. हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. म्हणजे हे पायथागोरसच्या ट्रिपलेटच्या त्या उदाहरणाच्या ह्या 3 साईड्स आहेत असा त्याचा भाग होईल. ओके, दुसरं गणित बघूया. ओके, दुसऱ्या गणितामध्ये जाऊया आपण जरासं. बघा दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलं आता 4, 9 आणि 12 ह्या 3 साईड्स घेऊया. तुम्ही याला एलिमेंटच ठीक आहे, तुम्ही ABC घेऊ शकता. A बरोबर काय घेऊया 4, B बरोबर काय घेऊया 9, C बरोबर काय घेऊया 12. हां, आता सांगा बघूया इथं काय होणार. हां, चला बघूया ह्याच पद्धतीनं. कुणाचा वर्ग करूया. Aचा वर्ग करा म्हणजे कुणाचा वर्ग करणार 4चा वर्ग करा. किती उत्तर आलं सांगा 16. Bचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग होणार 9चा वर्ग होणार 81. Cचा वर्ग करा म्हणजे कुणाचा वर्ग करणार 12चा वर्ग करणार. आता इथं बघताना मात्र मोठ्या बाजूचा वर्ग बघूया. हां, म्हणजे 144 ही संख्या 144 ही संख्या कुणाकडे येते बघा रे बाळांनो. आता कुणाकडे येते बघा 144 ही संख्या. 16 आणि 81 हे दोन्हीची समान येईल का. हे 144 आलं, याची बेरीज किती आली बघा बरं 9 आणि 7 असं आलं. आता बघा जसं तुमचं निरीक्षण बघा बरं. हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे असं म्हणणार का तुम्ही. काय म्हणणार सांगा आता. हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे असं म्हणणार का. ह्याला या उदाहरणासाठी काय म्हणता येईल. याला पायथागोरसचं ट्रिपलेट आहे असं म्हणणार तुम्ही. बघा बरं काय होणार. कोण सांगते. इथं काटकोन त्रिकोणामध्ये असं दिसतं का मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूच्या वर्गा इतका आहे असं म्हणता येईल का. इथं कसं झालं सांगा बरं. एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गा इतका आहे का नाही आहे का.
इथं आहे, इथं आहे का हे समान नाही. म्हणून इथं काय करूया सांगा आता, एक बाजू मोठ्या बाजूचा वर्ग हा किती आला बघा 144 आला. हे दोन्ही समान आलं का नाही आहे. म्हणजे इथं सी वर्ग एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. जर बेरजे इतका आला तर ते पायथागोरसचं ट्रिपलेट आहे आणि नसेल, जर त्यांचं वर्ग हे त्याच्या इतकं आलं नाही तर मात्र काय म्हणणार तुम्ही, इज इट पायथागोरस ट्रिपलेट? येस, बट इट इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट. मोठ्या बाजूचा वर्ग एका बाजूचा वर्ग हा दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, पण बघताना पण मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान बाजूच्या वर्गा इतका आहे का असं बघतोय तरच येईल ना. इथं सुद्धा तुम्ही एक बाजूला 9 घेतलात आणि इकडे 16 आणि 25 बेरीज करून बघितलात, नाही म्हणून नको. मोठ्या बाजूचा वर्ग एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो काही तपासलं. इथं ही मोठी संख्या होती, मोठी बाजू होती बघा 12, 144 आलं, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बघितली. समजलं तुम्हाला सगळ्यांना? असंच तुम्हाला पुढचा भाग बघता येईल. जरूर बघा आणि ते जरूर पूर्ण करून घ्या. दुसराही प्रश्न आपण जरासं लगेच सोडवून टाकूया, चालेल? दुसरा प्रश्न. ओके, तुम्ही बाकीची उदाहरणं सोडवणार, जराशा मोठ्या संख्या असल्या तरी सगळीकडे कसं नेमकं करायचं आहे लक्षात आलं आता. तर तुम्ही तो प्रश्न पहिला, इज इट हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे की नाही हे जरासं तुम्ही स्वतः करून बघा. तुमच्या काय शंका असतील तर मला जरूर शेअर करा. सगळ्यांनी बाजूचे वर्ग करणे हा गोष्टी जरा गुणाकारापासून प्रॅक्टिसपासून दूर चालला आहे, तर तो गुणाकार ह्या त्या गोष्टी तुम्ही करत राहा. नेमकं काय करायचं आहे समजलं की बस झालं. अजून एक गणित पूर्ण करून घेऊया. आत्ताच आपण जे भाग बघितला होता, कोणता भाग होता, ही फिगर आहे बघा ते इथं आता. दुसऱ्या प्रश्नामध्ये अशी आकृती दिलेली आहे. हा 90चा कोण आहे, हा याचा परपेंडिक्युलर सेगमेंट काढलेला आहे इथं. ह्याचं आहे एम, ह्याचं आहे एल, ह्याचं आहे पी, ह्याचं आहे क्यू. आणि एम क्यू आहे 9 आणि क्यू एम आहे, एम क्यू आहे 9 आणि पी क्यू आहे 4 आणि आपल्याला काढायला सांगितलं आहे एन क्यू. ही किंमत आपल्याला काढायला सांगितली. जेव्हा आपण फिगरकडे नीट बघणार, इथं पायथागोरसचा प्रमेय वापरायचा प्रश्नच नाही. इथं काय बघा, ॲप्लिकेशनकडे गेलो आहे आपण आता. काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणात शिरोलंब टाकला आहे. काटकोन त्रिकोणात शिरोलंब टाकल्यामुळे निर्माण होणारे दोन त्रिकोण परस्पराशी मूळ त्रिकोणाशी समरूप येणार आणि मग हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळं इथं हा परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू द हायपोटेनिस हा कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे. आणि कर्णावर टाकलेला शिरोलंब हा कर्णाच्या दोन भागाचा काय असतो, भूमितीमध्ये असतो. कोण बरं, हा शिरोलंब. आणि जॉमेट्रिक मीनचा अर्थ काय सांगा बरं, हा जॉमेट्रिक मीन एन क्यू स्क्वेअर. हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे त्याचा वर्ग हा त्या कर्णाच्या दोन भागाचा, कर्णाचे जो दोन भाग समान भाग झाले, दोन भाग समान नाही आहेत, दोन भाग झाले त्याच्या गुणाकारा इतका असतो. एन क्यू आणि क्यू पी किंवा पी क्यू यांचा गुणाकार. ह्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन थेरम किंवा भूमिती मध्याचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब हा कर्णाच्या दोन भागाचा, कर्णाच्या विभाजनाचा भूमितीमध्ये असतो. याचा वर्ग ह्या दोघांचा गुणाकार एम क्यू आणि एन क्यू. ह्याची किंमत माहिती नाही, तात्पुरती एक्स घेऊया. हा किती घेऊया बघा, 9 गुणिले 4. तुम्ही इथंच त्याचं वर्गमूळ घेऊ शकता ह्या दोन्ही पूर्णवर्ग संख्या असल्यामुळे, किंवा असं करूया. हा किती झालं, 9 चौक 36. आता आपण याचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, एक्स इज इक्वल टू 6. देअरफॉर वी टेक द एन क्यू इज इक्वल टू 6 युनिट. असं हे दुसरंही गणित आपल्याला पूर्ण करून घेता येईल. पुन्हा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेच्या वेळी जरूर बघू, तेव्हा ते पूर्णपणे नीट समजेल. आता जे तुम्हाला पायथागोरसचे ट्रिपलेटचं आयडेंटिफिकेशन आहे ते नीटपणे तुम्ही कराल. परत हे होमवर्क जे तुमचं आजचं राहील, हेच पायथागोरसच्या प्रमेयाचे जे ट्रिपलेट्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 2.1 मधला हा पहिला प्रश्न तुम्ही पूर्ण करा. कोणाची काही शंका असेल तर जरूर सांगा. पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण उर्वरित भाग पूर्ण करू. ओके, तोपर्यंत थांबूया. गुड बाय टू ऑल ऑफ यू. ओके.